श्री स्वामी समर्थ. नमस्कार. नम्रता क्रिएशन या माझ्या चॅनलला तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण मोत्यांची राऊंड शेपमधली ताटाभोवतीची मेहर बनवणार आहे. तर ती मेहर बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया. पांढरे मोती, रंगीत मोती, हे दोघे 5 नंबरचे मोती आहे. हा ऑफ व्हाईट पांढरा मोती मी इथे घेतलेला आहे आणि हा ऑरेंज कलरचा मोती मी इथे घेतलेला आहे. टुंगूस घेतलेला आहे. धागा कापायला कात्री घेतलेली आहे. वस्तू बनवायला सुई घेतलेली आहे. चला तर मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. ही अशा प्रकारची फुलं आपल्याला या ठिकाणी बनवायची. ही फुलं मी मागे तुम्हाला सुरुवातीला शिकवलेली आहेत, पण आपल्याला आज ही महिला बनवण्याकरता ह्या फुलांचा वापर करायचा. त्याच्याकरता आपण आधी हे फूल बनवू आणि मग आपल्याला अशी पट्टी बनवायची आहे आणि ती पट्टी आपल्याला फुलाला अशी जॉईन करायची. तर ते आज आपण बघणार आहे कसं करायचं ते. चला तर मग आपण आता सुरुवात करूया. हे पहा, सुई घेतलेली आहे. सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे. धाग्यामध्ये 6 रंगीत मोती ओवून घेतलेले आहे आणि त्याचा आता आपल्याला गोल बनवायचा आहे. तो गोल कसा बनवायचा पहा. ही जी गाठ पाडली, गाठीजवळचा हा जो मोती आहे त्याच्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. तर मी ही अशी 3-3 मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेते एकदम, म्हणजे आपला गोल इथे व्यवस्थित असा तयार होतो. हे पहा, हे सगळ्या मोत्यांमधनं सुई फिरवून घेतलेली आहे. हा असा आपला या ठिकाणी गोल तयार झालेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या गोलाभोवती 6 पाकळ्या करायच्या आहेत. आता आपण काय करणार आहे, एक रंगीत मोती आपल्याला दोऱ्यामध्ये ओवून घ्यायचा आहे. धाग्यामध्ये 4 पांढरे मोती धाग्यात ओवून घ्यायचे आहे. तुम्ही माझे चॅनल कुठून बघता आहे मित्रमैत्रिणींनो, ते मला कमेंटद्वारे कळवा आणि तुम्हाला माझी शिकवलेली पद्धत आवडली की नाही ते सुद्धा कळवा. ही रांगोळी तुम्हाला जमली की नाही तुम्ही करून पहा. जमल्यास मला तेही कॉमेंट्समध्ये कळवा. रांगोळी बनवायला एकदम सोपी आहे आणि सुंदर आहे, करून पहा. हे पहा, एक रंगीत 4 पांढरे मोती ह्या ठिकाणी ओवून घेतलेले आहे. परत एक रंगीत मोती आपल्याला ह्या ठिकाणी घ्यायचं आहे आणि परत 4 पांढरे मोती आपल्याला ह्या ठिकाणी घ्यायचे. तुम्ही ही रांगोळी बनवताना कुठल्याही कलरचा वापर ही रांगोळी बनवताना करू शकतात आणि 6 नंबरच्या मोत्यांमध्ये सुद्धा तुम्ही हे बनवू शकतात. पण शक्यतो ह्या नंबरच्या मोत्यामध्ये ही रांगोळी बनवल्यास खूप सुंदर असते आणि नाजूक दिसते. हे 4 मोती मी ओवून घेतले. एकूण आपण धाग्यामध्ये पहा 10 मोती ओवून घेतले. 8 पांढरे आणि 2 रंगीत. आता आपल्याला काय करायचं आहे, आपण हा जो वरचा रंगीत मोती ओवलेला आहे त्याच्यातून सुई आपल्याला वरती अशी बाहेर काढायची. वरच्या दिशेने ही अशी सुई बाहेर काढली आहे. मोती मागे सरकवलेले आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे, म्हणजे आपली ही पाकळी इथे ह्या ठिकाणी तयार झाली आहे पहा. आता आपण लगेच पुढच्या ह्या 2 मोत्यांमधनं सुई अशी बाहेर काढलेली आहे. ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर आता इथे आपल्याला अर्धी पाकळी बनवायची. तर ती कशी बनवायची पहा. आता आपण ही पाकळी बनवली 10 मोत्यांची. आता इथे आपल्याला काय करायचं, एक रंगीत मोती घ्यायचा आहे, 2 पांढरे मोती ह्या ठिकाणी घ्यायचे आहे आणि परत एक रंगीत मोती, म्हणजे आपण ह्या ठिकाणी 5 मोती ओवून घेतलेले आहे पहा. आणि ही जी पाकळी केलेली आहे ह्या पाकळीतल्या 1 2 3 4 मोती आपण ह्या साईडचे आहेत. आता आपण हे जे 2 मोती आहे त्याच्यातून सुई वरच्या दिशेने बाहेर काढणार. ही अशी सुई बाहेर काढली आणि नंतर तोच एक रंगीत मोती ज्याच्यातनं आपण पहिली पाकळीतली सुई बाहेर काढली, अशी सुई बाहेर काढलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. सुई बाहेर काढण्याकरता तुम्हाला अशा ह्या चिमट्याचा उपयोग करावा लागेल. अगदी अर्ध सुई त्या चिमट्याने आपण बाहेर काढायची आहे. हे पहा, ही अशी आपली इथे ही पाकळी तयार झाली. आता आपल्याला काय करायचं पहा,
हा एक रंगीत मोती, त्याच्याजवळचा हा एक रंगीत मोती, अशी सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची. ही सुई बाहेर काढली. आता इथे आपल्याला 4 पांढरे मोती ओवून घ्यायचे. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला या ठिकाणी मिळतील. आता आपण हे 4 पांढरे मोती ओवून घेतलेले आहे. याच्या इथे आपल्याला एक रंगीत मोती ओवून घ्यायचा आहे आणि परत 2 पांढरे मोती आपल्याला धाग्यात ओवून घ्यायचे आहे. असे आपण एकूण किती मोती ओवून घेतले? 7 मोती आपण या ठिकाणी ओवून घेतले. तर आता आपल्याला काय करायचं आहे, आपण ही जी पाकळी केली त्याच्यातले हे जे 2 मोती ह्याच्यातनं सुई आपल्याला वरच्या दिशेने बाहेर काढायची. तर मी हे 2 पांढरे मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली. पहा, धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. ही आपली दुसरी पाकळी ह्या ठिकाणी तयार झाली आणि लगेच हा जो वरचा एक रंगीत मोती ओवला त्याच्यातून सुई बाहेर काढायची. ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर परत आता आपण पुढच्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढू. ही सुई बाहेर काढून घेतल्यानंतर आता इथे पहा, एक रंगीत मोती घ्यायचा. सुरुवात करायची आता आपल्याला परत. तर हा एक रंगीत मोती, हे 2 पांढरे मोती आणि एक रंगीत मोती, असे 4 मोती आपण धाग्यात ओवून घेतलेले आहे. आणि ह्या पाकळीतले हे 2 मोती ह्याच्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची. अशी सुई बाहेर काढली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा. हे पहा, इथे आपला हा पाकळीचा असा आकार तयार होतो. लगेच आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढू. आता मी तुम्हाला एक पाकळी करून दाखवते. पहा, हे अशी सुई बाहेर काढली त्याच मोत्यातनं, वरच्या रंगीत मोत्यातनं. आता आपण काय करणार आहे, आता आपल्याला ही जी मोठी पाकळी करायची आहे ती इथे आपण करणार आहे. आता ह्या एका रंगीत मोत्यातनं सुई बाहेर काढली. पहा, नंतर हा खालचा एक रंगीत मोती सुई खालच्या दिशेने बाहेर काढली. आता आपण इथे 4 पांढरे मोती घेणार आहे. हे 4 पांढरे मोती घेतले. एक रंगीत मोती घ्यायचा आहे आणि परत 2 पांढरे मोती आपल्याला घ्यायचे आहे. आणि हे जे आपण 2 मोती ओवलेले आहे ह्याच्यातनं सुई आपल्याला वरती बाहेर काढायची. हे 2 मोती आणि हा एक रंगीत मोती वरचा, अशी 3 मोत्यातनं सुई आपण वरच्या दिशेने बाहेर काढलेली आहे. हे पहा, ही इथे आपली पाकळी तयार झाली. आता तुम्हाला अशीपर्यंत तुम्ही करून पहा. मी तुम्हाला पुढचा भाग दाखवते, तुमच्या लक्षात आलंच असेल. हे पहा, इथे माझ्या ह्या 5 पाकळ्या तयार झालेल्या आहे. 6 पाकळ्या आपल्याला ह्या ठिकाणी बनवायच्या. तर मी ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे. 5वी पाकळी आपली ह्या ठिकाणी झालेली आहे. आता ह्या 2 मोत्यांच्या मध्ये सुई आपल्याला बाहेर काढायची. पहा, अशी सुई बाहेर काढून घेतली. धागा ओढून घेतलेला आहे. रांगोळी तुम्ही करून पहा. खूप सोपी आहे आणि दिसायलाही खूप सुंदर दिसते. एक मिनिट, माझा धागा गुंता झालेला आहे. मी तो गुंता हे पहा. आता आपण ही सुई अशी बाहेर काढून घेणार आहे. आता इथे आपल्याला एक शेवटची पाकळी या ठिकाणी बनवायची. त्याच्याकरता आपण आता धाग्यामध्ये एक रंगीत मोती ओवून घेणार आहे. 2 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे आणि एक रंगीत मोती ओवून घ्यायचा आहे. आणि आता आपल्याला ह्या पाकळीतले हे 4 मोती, त्याच्यातले ह्या 2 मोत्यातनं सुई अशी बाहेर काढायची. हे 2 पांढरे मोती आणि हा वरचा एक रंगीत मोती, अशी सुई आपण बाहेर काढणार आहे.
मी तुम्हाला अगदी प्रत्येक मोत्यातनं सुई कशी बाहेर काढायची ते दाखवलेलं आहे ह्या ठिकाणी. आता आपल्याला इथे एक पाकळी बनवायची. त्याच्याकरता आता हा एक रंगीत मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढायची आहे. ही सुई बाहेर काढली आणि त्याच्या खालचा एक रंगीत मोती अशी आपण सुई बाहेर काढली. आता ह्या ठिकाणी आपल्याला 4 पांढरे मोती होऊन घ्यायचे. 6वी पाकळी शेवटची आपल्याला ह्या ठिकाणी बनवायची आहे. तर 4 पांढरे मोती आपण धाग्यात ओवून घेऊ. एक रंगीत मोती घ्यायचा आहे, 4 पांढरे, एक रंगीत आणि 2 पांढरे. आणि ह्या पाकळीतले ह्या 2 मोत्यांमधनं सुई, हे 2 पांढरे मोती आणि हा एक रंगीत मोती अशी सुई आपण बाहेर काढली. पहा, धागा व्यवस्थित ओढायचा आहे. इथे आपली ही 6वी पाकळी तयार झाली. हे पहा, ही 6वी पाकळी तयार झाल्यानंतर आता आपल्याला ह्या 2 पाकळ्या जॉईन करायच्या. तर त्या कशा पाहू. ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली, रंगीत मोत्यातनं. परत आपण ह्या रंगीत मोत्यातनं सुई बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढली आणि आता आपण हे 2 पांढरे मोती, ह्या 2 मोत्यातनं, पांढऱ्या मोत्यातनं सुई खालच्या दिशेने बाहेर काढली. आता आपली ही पाकळी इथे तयार झालेली आहे आणि सुंदर असं नाजूक फूल तयार आपलं हे ठिकाणी झालेलं आहे. आता आपण काय करतो, 2 मोती होऊन एक रंगीत एक आणि ह्या पाकळीतल्या मोत्यातनं सुई बाहेर काढत होतो. तर आता आपल्याला काय करायचं आहे, एक रंगीत मोती घ्यायचा आहे आणि ह्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढली पांढरे. आता आपण ही जी पाकळी आहे त्यातले हे वरचे 2 पांढरे मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली. आता आपण ह्याला गाठ पाडून घेऊ. अशा प्रकारे आपलं हे फूल ह्या ठिकाणी तयार झालेलं आहे. पहा, आता ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आणि आपण आता गाठ पाडू. आता आपल्याला पुढचा भाग बनवायचा आहे. हे फुलं जॉईन करायचे राऊंड आकारामध्ये. तर ते कसे बनवायचे ते सुद्धा मी तुम्हाला लगेच दाखवते आहे. हे पहा, हे असे आपले फूल तयार झालेले आहे. उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेणार आहे. आता आपल्याला या ठिकाणी अशी पट्टी बनवायची. हे फूल मी केलेलं आहे, ह्या फुलाला मी ही पट्टी जॉईन केलेली आहे. आता आपल्याला ही पट्टी कशी जॉईन करायची ते पाहिजे. आता मी हा दोरा घेतलेला आहे, सुईमध्ये ओवून ह्याला गाठ पाडून घेतलेली आहे. हे पहा, ही गाठ पाडून घेतलेली आहे. सुंदर दिसते ही रांगोळी. करून पहा. वेगवेगळ्या कलरमध्ये तुम्ही ही रांगोळी बनवू शकता. आता आपण हा गाठ पाडली, धागा कापून घेतलेला आहे. आता पहा, आता लक्ष द्या इकडे. आता आपण काय करणार आहे, हे फूल घेतलेलं आहे. आता आपल्याला काय, ह्या 2 पाकळ्या, 6 पाकळ्यांचं हे फूल आपलं या ठिकाणी झालेलं आहे. तर हे फूल असं धरायचं आहे. असं धरल्यानंतर ह्या 2 पाकळ्या सोडून द्यायच्या आपल्याला आणि ह्या समोरासमोरच्या 2 पाकळ्या, त्याच्यातली ही पाकळी आपल्याला ह्या ठिकाणी घ्यायची. ह्या पाकळीतला हा केशरी मोती, ह्याच्यातून सुई आपण वरती बाहेर काढली. पहा, आता मी फुल ही जॉईन करायला दाखवते. आता आपल्याला ह्या ठिकाणी पट्टी बनवायची. तर मी ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. इथे आपल्याला एक रंगीत मोती घ्यायचा आहे. हा एक रंगीत मोती घेतला आणि 9 पांढरे मोती आपल्याला ह्या ठिकाणी येऊन घ्यायचे आहे. 9 पांढरे मोती. हे पहा, हे 9 पांढरे मोती आपण धाग्यामध्ये ओवून घेतलेले आहे. एक आधीचा रंगीत मोती ओवलेला आहे आणि 9 पांढरे मोती धाग्यात ओवून घेतलेले
आहे. आता आपल्याला ह्याची पाकळी बनवायची आहे. तर ती पाकळी कशी करायची? हे 9 मोती ओवले, हा एक रंगीत मोती ओवला, 10 मोती आपण धाग्यात ओवले. हा जो आपण सुरुवातीचा पांढरा मोती ओवलेला आहे त्याच्यातनं सुई आपल्याला अशी खालच्या दिशेने बाहेर काढायची. पहा, 9 मोत्यांमधला ओवलेला सुरुवातीचा पांढरा मोती, त्याच्यातनं सुई आपण बाहेर काढली. हे पहा, ही अशी आपली ह्या ठिकाणी पाकळी तयार झालेली आहे. आता आपण काय करणार आहे? 3 रंगीत मोती घेऊ. मी ह्या ठिकाणी केशरी कलरचा वापर केलेला आहे. हे 3 रंगीत मोती आपण ओवून घेतले धाग्यामध्ये आणि 3 पांढरे मोती घ्यायचे आहे. हे 3 पांढरे मोती ओवून घेतले म्हणजे आपण 6 मोती धाग्यात ओवले. पहा, 3 रंगीत 3 पांढरे, 9 मोत्यांची सुरुवातीची पाकळी आपण ह्या ठिकाणी केलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे? 3 रंगीत 3 पांढरे मोती आपण ओवले. आता ही पाकळी केलेली, ह्या पाकळीतल्या 4 नंबरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. 1 2 3 4 हा जो वरचा मोती आहे ह्याच्यातून आपल्याला सुई अशी वरती बाहेर काढायची. सुई वरती बाहेर काढली, धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. हे पहा, हे असा आपला पाकळीचा आकार तयार होतो. आता आपण इथे 5 पांढरे मोती ओवले. हे अशीच आपल्याला आता ही पट्टी ह्या ठिकाणी बनवायची आहे. त्याच्याकरता आता मी धाग्यामध्ये 5 पांढरे मोती ओवून घेते आहे. हे 5 पांढरे मोती ओवून घेतल्यानंतर आता आपल्याला खालचा हा जो मोती रंगीत मोती जवळचा त्याच्यातून सुई बाहेर काढायची. ते 1 2 3 4 वरती येतानाही 4 नंबरचा मोती आणि खालती येतानाही 4 नंबरचा मोती लक्षात ठेवून सुई बाहेर काढायची. अशी सुई बाहेर काढली, धागा ओढून घ्यायचा आहे. हा असा धागा ओढला. आता परत इथे आपल्याला 3 रंगीत मोती घ्यायचे. आता मी तुम्हाला ही एक पाकळी करून दाखवते. आता हे तुमच्या लक्षात येईलच कसं करायचं ते. 3 रंगीत मोती ओवून घेतले, परत 3 पांढरे मोती आपल्याला ह्या ठिकाणी घ्यायचे. हे 3 पांढरे मोती घेतले आणि परत आता आपल्याला तीच पद्धत करायची. पहा, 4 नंबरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. 1 2 3 4 ह्या 4 नंबरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढली, धागावरती ओढून घेतलेला आहे. धागा व्यवस्थित ओढायचा आहे म्हणजे आपलं पाकळीचा आकार सुंदर असा तयार होतो. हे पहा, आता परत आपल्याला ह्या ठिकाणी 5 पांढरे मोती, वरती येताना 3 पांढरे, खाली सुई काढताना 5 पांढरे, एवढे मोती आपण व्यवस्थित लक्षात ठेवायचे किती ओवायचे ते आणि ही डिझाईन बनवायची आहे. हे पहा, 4 मोती ओवून झाले. हा 5वा मोती ओवून घेतला आणि आता परत आपण हे 3 मोती, हा रंगीत मोतीचा हा सुरुवातीचा एक पांढरा मोती, ह्याच्यातनं सुई अशी बाहेर काढून घेतलेली आहे. हे पहा, असाच आकार आपल्याला ह्या ठिकाणी बनवायचा. आता तुमच्या लक्षात आलंच असेल. ही माझी एवढी पट्टी ह्या ठिकाणी तयार झालेली आहे. हे 8 भाग आपले यायला पाहिजे वरचे. तर ते कसे? हे 8 आणि हे 7 भाग यायला पाहिजे. ते 1 2 3 4 5 6 7 भाग माझे ह्या ठिकाणी झालेले. आता आपल्याला 8वा भाग करायचा आहे. आता मी इथे 3 रंगीत मोती ओवून घेते. हे 3 रंगीत मोती ओवून घेतले. 3 पांढरे मोती ह्या ठिकाणी ओवून घेते. अशा प्रकारे आपली ही रांगोळीची पट्टी ह्या ठिकाणी तयार होत आलेली. छोटीशी पट्टी मी तुम्हाला या ठिकाणी शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता पहा, 1 2 3 4 ह्या 4 नंबरच्या मोत्यातनं आपण सुई बाहेर काढू. अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतला. आता आपल्याला परत ह्या ठिकाणी 5 मोती ह्या ठिकाणी पांढरे ओवून घ्यायचे आहे. हे 5 मोती ओवून घेतले आणि ह्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची. अशी सुई बाहेर काढून घेतली. पहा, हे 8 भाग आपले ह्या ठिकाणी पाकळीचे तयार झाले. आता आपल्याला हे दुसरं फूल ह्या ठिकाणी जॉईन करायचं. ते कसं जॉईन करायचं? पहा, आता आपण ही पट्टी अशी फिरवून घेतलेली. हे रंगीत मोती आपले खालच्या दिशेने आले, हा भाग आपला वरती पांढरा आलेला आहे असा.
आणि हा असा. आता मी हे दुसरं फूल घेतलं. दुसरं फूल घेतल्यानंतर आता काय करायचं, आपण ह्या पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढलेली. आता एक रंगीत मोती आपल्याला घ्यायचा आहे. हा रंगीत मोती घेतला आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे ह्या 6 पाकळ्या आपल्या ह्या ठिकाणी, ह्या 2 पाकळ्या सोडायच्या, ह्या 2 पाकळ्या, ह्या ज्या समोरासमोरच्या पाकळ्या त्याला आपण अशा पट्ट्या जॉईन करायच्या. आता ही पाकळी आहे, ह्या पाकळीतला हा रंगीत मोती याच्यातनं सुई अशी बाहेर काढून घेतलेली आहे. अशा प्रकारे आपली ही रांगोळीची पट्टी ह्या ठिकाणी तयार झाली पहा. आता मी पुढच्या 2-3 मोत्यातनं सुई बाहेर काढते आणि गाठ पाडून घेते. ही रांगोळी मी माझ्या घरच्या महालक्ष्मींकरता करते आहे. तर ती करता करता मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला आवडल्यास तुम्ही कॉमेंटद्वारे मला कळवा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे पहा, ही आपली रांगोळी ह्या ठिकाणी तयार झालेली आहे. उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेऊ. अशा प्रकारे माझी ही ताटाभोवतीची रांगोळी ह्या ठिकाणी तयार झालेली आहे पहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.